जिंकून वैद्य वॉरियर्स हे फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे। दुसरा संघ कोणता जातोय लवकरच आपल्याला कळेल। मी प्रदीप दादाला विनंती करतो की परीक्षित देशपांडेला मॅन ऑफ द मॅच चा ट्रॉफी आणि चला बॉलर अमित सोना, हा स्ट्रायकरला आहेत ते दिलीप गोगटे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते सार्थक गरलुटे। सुरुवात होते ती सेमीफायनलच्या सेकंड मॅचची, सेकंड सेमीफायनल। पहिला चेंडू, बॉल टाकलाय आणि बॉल भिरकावलेला आहे बॉल प्लेयरच्या हातात, परंतु एक रन मिळवण्यात यशस्वी ठरले ते स्वरा 11चे दिलीप गोगटे। पहिला चेंडू आणि एक धाव मिळालेली आहे। अजून उर्वरित 5 चेंडू मध्ये 3 फोर मारल्या कशाही तर प्रदीप गोगटे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे, दोघांपैकी दोघांनाही। सुंदर असा बॉल टाकलेला आहे, डॉट चेंडू, 3 चेंडू 2 चेंडू आणि 1 धाव। चुरशीची लढत, सार्थक गरलुटे यांनी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेले आहेत आणि परत एक चोरटी धाव घेण्याचा त्यांचा प्लॅन होता परंतु फेटाळण्यात आलेला आहे तो दिलीप गोगटे यांच्याकडून। उर्वरित 3 चेंडू मध्ये 3 लागोपाठ चौकार मारल्यास प्रदीप गोगटे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे। बॅटीची कडा लागून बॉल मागे गेलाय, बघूया कोणी प्लेअर अडवतोय का की चौकार मिळतोय प्लेअर संघाला आणि अडवलेला आहे। 2 धावा घेतल्यात यश आलेले आहे सार्थक गरलुटे यांना। या 2 धावेनंतर धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 3। 4 चेंडू 3 धावा। सुंदर असा चौकार सार्थक गरलुटे यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि अजून एक चौकार मारल्यावर प्रदीप गोगटे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक मिळू शकेल। बॉल मिस झालेला आहे सार्थक गरलुटे यांच्याकडनं आणि ओव्हर समाप्त। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7। सुंदर अशी गोलंदाजी केली अमित सोना यांनी। पॉवर प्लेचा पहिला षटक समाप्त। दुसऱ्या षटकामध्ये 3 प्लेयर बाहेर जाऊ शकतात। बॉलर आहे देवेन कुलकर्णी गुरुजी, देवेन गुरुजी।
या दोघांमध्येही उंच उंच शॉट मारण्याची क्षमता आहे आणि थोडंसं त्यांना अडवून ठेवलंय ते कुलकर्णी मंडप नेरळ संघाने. बघूया या षटकात काय करतायत दिलीप गुप्ते आणि सार्थक घरलोटे. आणि धावण्याचा प्रयत्न, बॉल एक अंपायरनी डॉट गेलेला असा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट आणि मागे कोणताही प्लेअर नसल्या कारणाने हा जातोय सीमा रेखा पार चौकार. या चौकारानंतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. 2 चेंडू 11 धावा. या उर्वरित 4 चेंडू मध्ये 2 चौकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक प्रदीप गोपटे यांच्याकडून लागू आहे. सुंदर असा फटकार. बघूया अडवतोय का श्रीहरी काळेने. अडवलाय. बघूया आता रनआउट होतोय का. आणि बाद धावबाद झालाय तो दिलीप गोपटे. थ्रो केलेला श्रीहरी काळे यांनी. सुंदर असा थ्रो सटीक बॉलरच्या हातात आणि देवेन कुलकर्णी यांनी लगेच धावबाद केले ते दिलीप गोपटे यांना. पुढील खेळाडू स्वरा 11 कडनं प्रथमेश कानडे उर्फ बंड्या कानडे, एक नावाजलेले खेळाडू, दहिवलीतील सुपरस्टार आणि ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 चे सर्वात महागडे खेळाडू बंड्या कानडे. बघूया बंड्या कानडे आपल्या टीमला आता कुठपर्यंत घेऊन जात आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 11. आणि सार्थक घरलुटे यांच्या बॅटला काही तो चेंडू लागायला तयार नाहीये. जसा हवा तसा त्यांच्या बॅटीला बॉल लागत नाहीये. त्यामुळे हा अजून एक डॉट बॉल. आता उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मिस. सार्थक यांच्या बॅटला काही बॉल लागत नाहीये. त्यामुळे धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या राहिली ती 11. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि धावसंख्या तिथेच 11 वरच. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते ती नेरळ मंडप, कुलकर्णी मंडप नेरळ यांच्याकडून. 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. पुढील बॉलर सागर. पुढील गोलंदाज आहे सागर. नेरळ मंडप पहिली मॅच फक्त हारले ते. त्याच्यानंतर त्यांनी जो काही कमबॅक केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. 3री ओव्हर सुरुवात होतीये आणि बॉलर आहे तो सागर. पुन्हा एकदा बॉलने मारण्याचा प्रयत्न, परंतु कट लागली हलकीशी आणि तो शॉट थर्डमॅन कडे बॉल गेलेला आहे. धाव मिळाली ती 1. आणि या पहिल्या बॉल नंतर धावसंख्या होती ती 12. अजूनही 2.5 ओव्हर स्वरा 11 कडे आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याची त्यांना गरज आहे.
या सामन्याला जिंकून त्यांना फायनल मध्ये जाण्यासाठी जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आता या गाडीला बॉल लागलेला आहे आणि सुंदर असा चौकार जाताना दिसत आहे आपल्याला. वन बाउन्स चौकार, सुंदर असा चौकार. सार्थक गरलुटे यांच्या बॅटीला जो बॉल लागला त्याने डायरेक्ट चौकार गेलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. चेंडू झाले 2. 2 ओव्हर 2 बॉल म्हणजे 14 बॉल 16 रन. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला काही बॉल लागलेला नाहीये, त्यामुळे निर्धाव असा चेंडू. 3 बॉल 16 धावा. 3 बॉल 16 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडी बॅटची खालची कडा लागल्यामुळे स्लो गेलेला आहे बॉल. तरी 2 रन धावून काढलेली आतापर्यंत. सावकाश. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 2 चेंडू बाकी तिसऱ्या ओव्हरचे. आणि बॅटीची कडा लागलेली आहे. राकेश बिवलकर यांनी सुंदर असा यष्टीरक्षण करून कॅच पकडलेला आहे. पुढील बॅट्समन आहे तो अथर्व कारुळकर, जिमी. लास्ट बॉल या ओव्हरचा. आता अथर्व यांना पुन्हा एकदा भार टीमचा सोप घ्यायचा आहे. त्यांच्यासोबत प्रथमेश उर्फ बंड्या कानडे सुद्धा आहेत. दोघंही मातब्बर खेळाडू आहेत. दोघंही सुंदर अशी खेळी करू शकतात. पुढील 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन त्यांना बनवायचे आहेत. आत्ता धावसंख्या होती 18. अथर्व कारुळकर स्ट्रायकरला शेवटचा चेंडू टाकतोय तो सागर, तिसऱ्या षटकातला. सुंदर असा बॉल निर्धाव गेलेला आहे आणि या बॉलच्या नंतर तिसरं षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या राहिली होती 18. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कुलकर्णी मंडप नेरळ यांच्याकडून. खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. आता फलंदाजीचं प्रदर्शन अजूनही 2 ओव्हरमध्ये दाखवू शकतायत ते स्वरा 11. आता बंड्या कानडे यांना त्यांचा जलवा, त्यांची जादू त्यांना दाखवायला लागणार आहे. येस, पुढील बॉलर आलेले आहेत चौथा षटक टाकायला, अमित सोना. बघूया अमित असंच रन रोखून ठेवण्यात समर्थ आहेत की स्वरा 11 स्कोर करेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू डायरेक्ट कीपरच्या हातात गेलेला तो बॉल. त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. अजूनही 11 बॉल बाकी. या 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त रन कसे करता येतील हेच बघायचंय.
आणि अजून एक निर्धाव असा चेंडू. बंड्या कानडे मारण्याचा खूप प्रयत्न करतायत परंतु मारण्यात अयशस्वी. पुढील 10 चेंडूमध्ये काय होतंय, किती रन होतोय हे बघणं गरजेचं. सुंदर असा टोलवलेला आहे आणि बॉल जातोय तो सीमा रेखा पार चौकार. तिसरा चेंडू झालेला आहे. तिसऱ्या चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 3 ओव्हर 3 बॉल 22. आणि सुंदर असा बॉल डायरेक्ट गेलेला आहे आणि एलबीडब्ल्यू आउट झालेले आहेत ते प्रथमेश कानडे. प्रथमेश कानडे यावर्षी थोडेसे कमी इम्पॅक्ट देऊन गेलेले आहेत आपल्या बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये सुद्धा. पुढील बॅट्समन आहेत ते अभिषेक जोशी. अभिषेक जोशी काय करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 22. अजूनही 2 बॉल ह्या षटकातले बाकी आहेत, त्यानंतर शेवटचं षटक असेल. टोटल 8 बॉल बाकी आहेत संघाकडे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. धावसंख्या आहे तिथेच 22. स्वरा 11 यांना तेवढ्या धावा धावफलकावर मांडता आल्या नाहीयेत. खरं तर मिनिमम 40-45च्या वर धावा हव्यात, तेव्हा कुठे एक डिफेंडेबल स्कोअर म्हणता येईल. बघूया हा पुन्हा एक चेंडू आणि अंपायर कडनं अवांतर धाव देण्यात आलेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 23. अजूनही 1 बॉल बाकी. या ओव्हर नंतर थोडं पाणी अरेंज करायचंय. कुलकर्णी मंडप नेरळ यांचे कोणी खेळाडू असतील तर कृपया जरा पाण्याची व्यवस्था करून पाणी नेऊन द्यायचंय तिकडे ग्राउंडवर या बॉल नंतर. सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि खाली खेळाडू आहे, त्यामुळे अभिषेक जोशी यांना तसंच डायरेक्ट बाहेर यावं लागतंय. वॉटर ब्रेक आपण देतोय. कॅच पकडली, त्यांचं नाव कृपया कळवावं. अजय जोशी. अजय जोशी. धावसंख्या आहे ती 23. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या राहिली ती 23. रन बॉल पेक्षा पण कमी धावा आहेत. 24 बॉल आणि 23 धावा. स्वरा 11 बरीच मागे राहिलेली दिसतीये. थोडा पाणी पटापट पिऊन घ्यायचंय. कोणी जर एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कृपया पटापट पाणी देऊन द्यायचंय. लवकर लवकर आपल्याला हा सामना संपवायचा. याच्यानंतर आपला शेवटचा सामना.
राहुल 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 पुढील गोलंदाज राहुल. शेवटचं षटक. 23 धावसंख्या ती 23. बघूया आता जिमी काय करतोय. आणि अंपायर कडनं अवांतर धाव वाईड चा इशारा आलेला आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 24. रन बॉलवर मॅच चालू आहे. 24 बॉल 24 धावा झालेल्या आहेत. शेवटची ओव्हर आहे ही. अतिशय दिग्गज खेळाडूंकडनं इथून आता एक मत आलंय की मारून खेळा. तर अथर्व कारोळकर हे खूप महत्वाचे खेळाडू आहेत या संघासाठी. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू काही लागतच नाही यांच्या बॅटला संघातल्या कुठल्याही प्लेअरच्या. आणि हा निर्धाव असा चेंडू. आत्ता बॅटीला बॉल लागला आहे, पण आता बहुतेक ही कॅचची संभावना आणि कॅच पकडलेली आहे. जेव्हा जेव्हा बॅटीला बॉल लागला तेव्हा तेव्हा ती कॅच उडली आणि डायरेक्ट विकेट आलेली आहे ती कुलकर्णी मंडप नेरळ यांना. पुढील बॅट्समन गौरव गर्गे. गौरव गर्गे स्ट्राईकवर आहेत आता. धावसंख्या ती 24. 2 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा येत आहेत. गौरव गर्गे यांच्या बॅटीला बॉल लागलाय. बॉल वरती गेलाय, परंतु चौकारच्या दिशेने बॉल जाताना मिळालाय तो चौकार. कुठे दडून ठेवला होता असा खेळाडू जो पहिल्याच बॉलवर चौकार मारतोय. एवढ्या हिऱ्याला तुम्ही मागे ठेवले होते. स्वरा 11 पहिल्याच बॉलवर चौकार मारलेला आहे त्यांनी. सुंदर अशी केळी. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होती ती 28. अजूनही 3 चेंडू बाकी. बघूया गौरव गर्गे काय करतायत. पुन्हा बॅटीला बॉल लागलाय. पुन्हा सुंदर असा शॉट. बघूया किती रन धावतायत ते. गौरव गर्गेंनी 1 रन पूर्ण केली आहे. दुसरा रन कीपरकडे बॉल गेला. अरे पण बॉल थोडासा खाली राहिला कारणाने कीपर हातात बॉल काही गेलेला नाही आणि 2 रन मिळवण्यात यशस्वी ठरले ते स्वरा 11. गौरव गर्गे यांनी सुंदर अशी 1 शॉट आहे, त्यामुळे एकच धाव मिळते. 1 शॉट मुळे एकच धाव आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट चालली होती, परंतु शॉर्ट रन मुळे एकच धाव मिळाली आहे. त्यामुळे धावसंख्या होते ती 29. अजूनही 2 बॉल बाकी. सुंदर असे कनेक्ट होतात खरं तर बॅटीला बॉल. पुन्हा एकदा 2 रन धावण्याचा विचार होता समीर गरलोटे यांचा, परंतु गौरव गर्गे यांनी त्यांना थांबवलंय आणि धाव मिळाली ती 1. धावसंख्या होते ती 30. अजूनही 1 चेंडू बाकी. 30 रन झालेले आहेत.
4 ओव्हर 5 बॉल 30 रन. शेवटचा चेंडू समीर घरलोटे यांच्या बॅट मधून सुंदर असा फटका. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि गेलाय तो सीमा रेखा पार. चौकार. 2 हिरे यांनी थोडे मागे ठेवले होते संघातले. त्या 2 हिऱ्यांनी खूप सुंदर अशी खेळी केली आहे. 2 बंधू, एक बंधू थोडा लवकर गेला होता त्यांचा, तरी पण बाकीचे 2 बंधू मागे होते. त्या 2 बंधूंनी सुंदर अशी खेळी केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 34. 35 धावांची गरज आहे कुलकर्णी मंडप यांना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेज आहे त्यामुळे 35 धावा कंपल्सरी करायच्यात. चौतीस धावा झालेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती गौरव गर्गे आणि समीर घरलोटे यांनी. अमित दादा बिशीकर यांच्याकडे नवीन बॉल आहे का? अंपायर नवीन बॉल द्यायचा आहे. बंड्या रोहित कानडे नवीन बॉल घेऊन जायचा आहे. रोहित कानडे हो सॉरी प्रथमेश कानडे बॉल घ्यायचा नवीन. बॅट्समॅनला चेक करायला द्यायचा आहे. राहू दे. दोन सलामीचे फलंदाज आलेले आहेत कुलकर्णी मंडप यांचे. देवेन कुलकर्णी आणि राकेश बिवलकर. आणि स्ट्रायकरला चालले ते राकेश बिवलकर. नॉन स्ट्रायकरला आहेत ते देवेन कुलकर्णी. राकेश बिवलकर स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर देवेन कुलकर्णी. गोलंदाजी करतायत ते स्टार प्लेयर अथर्व कारोळकर. मध्येच एक जोरदार हवेची झुळूक, जोरदार झुळूक. ही झुळूक आहे. पाच ओव्हर 5 षटकांचा सामना आहे आणि धावा पाहिजे त्या 35. पहिला चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल सुंदर कनेक्ट झालाय. 1 रन धावलेली आहे. सुंदर असा बॉल. 1 धाव मिळाली आहे ती कुलकर्णी मंडप संघाला. 1 चेंडू 1 धाव. आता गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करायचं ते स्वरा 11ला आणि अतिरिक्त धाव स्वैर धाव मिळाली आहे ती कुलकर्णी नेरळ संघाला. अशा कमी रनच्या चेजला अतिरिक्त धावा मिळणं परत चुकीचं ठरतं. बघूया पुढील चेंडू.
पुन्हा सुंदर असा षटकार मारण्याचा प्रयत्न. बॉल कुठपर्यंत गेलेला आहे? बॉल गेलाय चौकार. सीमा रेखा पार. कुलकर्णी मंडप नेरळ या संघाने तब्बल 2 चेंडूमध्ये 6 धावा केलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुलकर्णी मंडप नेरळ यांच्याकडून. स्वरा 11 आणि लेग अंपायर कडनं आउटचा डिसिजन दिलेला आहे. लेग अंपायर कडनं आउट दिलेला आहे. देवेन कुलकर्णी यांच्या बॅटिंगला कट लागून कीपर सार्थक गरलुटे यांनी सुंदर अशी झेल घेतलेली आहे आणि त्यामुळे ही विकेट गेलेली आहे. देवेन कुलकर्णी यांना बाद घोषित करण्यात आलेला आहे. पुढील बॅट्समॅन आहे तो राहुल पांडे. आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू नाही, पण बॉल चाललाय जोरदार. आउटफील्ड खूप जोरात आहे आमची आणि बॉल गेलाय तो चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते ती 10. 4 चेंडू आणि 10 धावा. ओके, 1 रन धावतायत आणि एक पटकन धाव मिळालेली आहे. धाव संख्या होती ती 11. अजूनही 1 चेंडू बाकी. 5 चेंडू झालेले आहेत. राकेश यांनी सुंदर असा टोलवलेला आहे. पुन्हा एकदा बॉल जातोय तो चौकार. गरलुटे 3 खेळाडू बाहेर आहेत. प्रथमेश कानडे, बघूया समीर गरलुटे कसे टाकतात आपल्या संघासाठी ओव्हर. बॉल सुंदर होता परंतु यष्टीरक्षण एकदम गचाळ आणि त्यामुळे तो गेलेला आहे. तो नाही बहुतेक नाही गेला, तरी पण नव्हता गेला. बॉल अडला होता मागे. गेला होता. चौकार गेलेला आहे. धावसंख्या झाली ती 19. अजूनही 16 धावांची गरज आहे. 16 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप संघाला. 23 चेंडू आणि 16 धावांची गरज. थोडंसं गचाळ असतं यष्टीरक्षण.
पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीला काय बॉल लागलेला नाहीये. आणि धावसंख्या आहे तिथेच. आणि जो काही शॉट मारायचा होता तो मारण्यात थोडंफार यश आलेलं आहे राहुल पांडे यांना. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत आतापर्यंत. 2 आणि यामध्ये धावसंख्येमध्ये फरक. धावसंख्या होते ती 21. 3 चेंडू 21 धावा. उर्वरित 19 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जोरात मारण्यापर्यंत, परंतु बॉल हवेत. खाली सार्थक, बघूया सार्थक पकडते का. सार्थक यांनी झेल पकडलेला आहे आणि इकडे विकेट मिळाली ती राहुल पांडे यांची. सख्खे भाऊ. ती 21 आणि आता नवीन आलेले बॅट्समन आहेत ते सागर. धावसंख्या 21 झालेली. 21 बॉल झाले ते 4. सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि हा जातो तो डायरेक्ट षटकार. खूप सुंदर असा फटकार मारलाय नवीन आलेल्या बॅट्समनने सागर. 19 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. दोन धावा मिळवण्यात यश आले आणि षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली होती 29. उर्वरित 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय मोठं असं बलाढ्य असं लक्ष आहे कुलकर्णी मंडप डेकोरेटर समोर. एवढं लक्ष कसं काय भेदून काढतील हेच बघायचं आहे आपण आता. पुढील गोलंदाज प्रथमेश उर्फ बंड्या कानडे. 6 धावांची गरज आहे. 18 चेंडू. सुंदर असा फटकार मारलाय. मागच्या मागे बॉल गेलेला. डायरेक्ट षटकार मिळतोय का नाही, पण चौकार मिळालेली आहे. अंपायर कडनं इशारा आलेला आहे चौकार. 1 चेंडू. उर्वरित 17 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. अतिशय कठीण असं हे टार्गेट. जे कुलकर्णी मंडप यांनी भरपूर इझी केलंय आणि फक्त 2 धावांवर येऊन थांबलंय. बघूया राकेश काय करतोय. पुढचा बॉल. पुन्हा सुंदर असा फटका लावलाय आणि चौकार. याच प्रकारे कुलकर्णी मंडप इनटू दी फायनल्स. हार्दिक अभिनंदन जिंकलेल्या संघाचं आणि हरलेल्या संघाच्या खूप खूप शुभेच्छा. नेव्हर माइंड, आपण परत पुढच्या वर्षी ह्याच एनर्जीने लढा देऊया. आणि ह्या सामन्याचा सामनावीर जो ठरलाय तो आहे अमित सोना. मी ऋषिकेश दातार यांना विनंती करतो. आता तो सारखा का उतरला कशाला उभा. मी वैभव वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी सामनावीराची ट्रॉफी अमित सोना यांना द्यायची आहे. अमित सोना. आणि फायनलचा सामना जो होणार आहे वैद्य वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी मंडप नेरळ.
वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप नेरळ यामध्ये ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 सीझन 4 चा फायनलचा सामना होणार आहे. गतवर्षीचे चॅम्पियन्स वैद्य वॉरियर्स विरुद्ध नेरळ मंडप कर्जत